समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाला असं म्हणतात, बिंदू नाद कलातीत भिन्न देह समप्रभ अभिन्ना नैव विश्वाय विठ्ठलाय नमो नमः. जो नाद ब्रह्माचा मालक आहे त्याला विठ्ठल असं म्हटलेलं आहे. टाळाटाळी लोपला नाद अंगो अंगी मुराला छंद भोग भोगिताची अटला भोग नाम गिळोनी गावा गोविंदुगा. आज या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले, ज्यांच्यावर ग्रंथ लिहिला गेला ते आदरणीय पंडित शांतारामजी चिगरे गुरुजी, ज्यांनी आत्ताच अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलं. आमच्या हौशाचेच आदरणीय झंवर काका आणि तिन्ही जाधवजी व्यासपीठावर उपस्थित असलेले, सुंदरी वादक, नगरसेवक आणि तबला वादक, या तिघांचे त्रिमूर्ती जाधव, तसेच ज्यांनी हा ग्रंथ लिहिला ते पुरुषोत्तम परमेश्वरजी पाटील, समोर बसलेले आदरणीय डॉक्टर किडीकरजी, अरुण समुद्रीजी, सर्व पत्रकार मंडळी, उपस्थित बंधू आणि भगिनी. थोडा वेळ बोलणार आहे कारण सुंदरी ऐकायची आपल्याला, पण काही गोष्टीचं चिंतन करणंही तितकंच गरजेचं आहे. आपण थोडंसं जर चिंतन केलं तर परमेश्वरानं माणसाला लागणाऱ्या प्रत्येक वस्तूसाठी कोणत्या ना कोणत्या मानवाची निर्मिती केली आहे, याचं तुम्ही थोडंसं चिंतन करा. आपल्याला कपडे अंगावर घालायचे तर एक चांगल्या शिंप्याची निर्मिती झाली आहे. आपल्याला पुरुषांना पैसे असतील तुमच्या खिशात, पण जर कटिंग करणारा नसला असता तर तुम्ही काय केलं असतात मला सांगा. परमेश्वरानं त्या कटिंग करणाऱ्याची निर्मिती केली. याला विस्तार वाढवणार नाही आहे कारण वेळ झाला आहे. परमेश्वरानं प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या त्या माणसाची निर्मिती केली, पण त्या त्या क्षेत्रामध्ये कमी दिग्गज लोकांची निर्मिती झाली. ऐका, पुन्हा सांगतोय, कमी दिग्गज लोकांची निर्मिती झाली. थोडस जर तुम्ही चिंतन केला, गुरुजींना समोर ठेवा. आपण गुरुजींना समोर ठेवून, आता परमेश्वरजी पाटलांनी सांगितलं की गुरुजी अनेक वर्ष गावातून गायब होते. डोळे असणारा माणूस जर घर सोडून गेला तर त्याची काय अवस्था होते, आणि डोळे नसणारा माणूस जर गायब झाला तर त्या माणसाची काय अवस्था होते. कारण माणूस खूप काम करू शकतो, पण तेव्हाच करू शकतो की जेव्हा त्याचं मन आणि बुद्धी स्थिर असेल. आणि मन आणि बुद्धी जर अस्थिर असेल तर तो माणूस काम करू शकणार नाही. गुरुजींना समोर ठेवा. तुम्ही तुमच्या मागे एखादी कोर्टाची केस लागू द्या, एखादं भांडण लागू द्या, तुम्ही साधं कार्यक्रमाला येताना तुमच्या गाडी खराब होऊ द्या, तुमचं कार्यक्रमामध्ये मन लागणार नाही. पण लहानपणापासून हलाक्याच्या परिस्थितीला तोंड देत दोन्ही डोळ्यांनी आंधळे होत, मी त्याच्याविषयी बोलेन आपल्याला. ज्याचे दोन्ही डोळे गेले, तुम्ही 10 मिनिट डोळे बंद करून बसा. आपण लहानपणी आंधळी कोशिंबीर खेळत होतो. आंधळी कोशिंबीर कधी कधी असं व्हायचं की कधी हे मी माझ्या डोळ्यावरची दस्ती काढतो आणि समोरच्या माणसाला मी पाहतो. ही माणसाची अवस्था झालेली असते. पण अशा अवस्थेमध्ये सुद्धा
लहानपणापासून ज्याने, मी असं म्हणणार नाही की गुरुजींनी तपश्चर्या केली, गुरुजींनी तप केला, असं मी नाही म्हणणार. परमेश्वरानं केवळ संगीत जीवन ठेवायसाठी यांचा जन्म घातला. केवळ काही लोकांचा जन्म विध्वंस करण्यासाठी होतो आणि काही लोकांचा जन्म ते टिकवण्यासाठी होतो. तर संगीत क्षेत्रामध्ये संगीत टिकवण्यासाठी गुरुजीचा जन्म झाला. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये दोन ओळी आहेत. ज्ञानेश्वर माऊलीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर असं म्हणतात, तैसी दशेची वाट न पाहता, वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. हे गुरुजींना वरी तयाते आहे, वरी तयाते. लहानपणीच अवस्था अशी असताना आज गुरुजींची ते ज्ञानेश्वर माऊलीची दुसरी एक ओवी आहे. सूर्यापुढे प्रगटे प्रकाशू जैसा. सूर्य जर प्रकाशमान झाला आणि जगाला प्रकाश देऊ लागला तर त्याला वाटतं की मी जगाला प्रकाश देतोय. पण गुरुजी सारख्यांना जर तो पाहू लागला तर तो थोडंसं लहान तोंड करून बसतो आणि म्हणतो की यांच्या प्रकाशासमोर माझा प्रकाश तोकडा आहे. यांच्या प्रकाशासमोर माझा प्रकाश तोकडा आहे. इतका विलक्षण कार्य आहे. छोटंसं काम नाही आहे. मनाची अवस्था नाही, प्रतिकूल परिस्थिती, लोकांची साथ नाही, अपंगत्व घेऊन शरीराची साथ नाही, असं असताना 1992 साली मुकेश जाधवने औषध एक कार्यक्रम घेतला. तंबोऱ्याची एक तार कमी झाली. गुरुजीच्या बाजूला मी बसलो होतो. काय त्या साक्षीला मुकेश आहे त्याच्या. एक तार. गुरुजी म्हणले नाही, अफसोस झालाय. मला काही आता आपल्याला काय, आम्ही उघडटाळा वाजवणार आहे आपले सगळे. अफसोस झालाय. मला काहीच कळलं ना. मुकेश अस्वस्थ झाला. इकडं त्याला गुरुजीलाही काही बोलता येणार, स्टेजवर काही बोलता येत नव्हतं. आणि त्यावेळेस उस्मान खान त्यांच्या लक्षात आला की तंबोरा एक तार हे झालेली आहे. ताबडतोब त्यांनी थांबवलं. उस्मान खानचं लक्ष गुरुजीच्या चेहऱ्याकडे गेलं आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कुठंतरी स्वर बिघडलाय. हे खरे प्रज्ञाचक्षु आहे. तितकं लक्ष. आपण डोळे असून आंधळे आहोत, ते डोळे असून ज्ञानी आहेत. आपण डोळे असून आंधळे आहोत, ते डोळे असून ज्ञानी आहेत. यांचा जन्म संसार करायसाठी नाही झाला. यांचा जन्म विद्यार्थी घडवण्यासाठी नाही झाला. माझं वाक्य परत ऐका. यांचा जन्म संगीत घडवण्यासाठी झाला. हा मुकेश जाधव एक सामान्य कुटुंबात जन्मलेला. आत्ताही त्याचे वडील वयाच्या 75वीत सायकल घेऊन जातात. आणि जर मुकेश जाधवच्या वडिलांना जर आपण पाहिलं, असं कधीच म्हणणार नाही. मी त्याला नेहमी म्हणत असतो, काही जणांचे बोट जेवायसाठी असतात, काही जणांचे बोट लेखणी लिहायसाठी असतात, काही जणांचे बोट लोकांवर मोडायसाठी असतात. आणि तुझ्या बोटात परमेश्वरानं एवढी जादू दिली आहे, जादू की तुझ्या बोटाला पाहिलं तर या बोटाकडे हेवा वाटावा. आम्हाला वाटलं पाहिजे की आमचे बोट कामाचे नाहीत. मुकेश, काय तुझे बोट आहेत, ते बोट घडवण्याचं काम आदरणीय गुरुजींनी केलंय. एक सामान्य कुटुंबात जन्मलेला, सामान्यात नाही, सामान्यात सुद्धा शब्द कमी पडतोय. सामान्यातला सामान्य, बरोबर आहे का? चूक आहे.
आज असा घडवलेला मुलगा आज आमच्या समोर विजयकुमार बनसोडे बसलाय. एक अतिशय कोकळगाव सारख्या एका छोट्या गावात आलेला. खरं तर माझी आणि गुरुजीची भेट, पहिली भेट त्याच्या लग्नातच झाली. आम्ही दोघंही त्यावेळेस कानडी बोलत होतो आणि समोरचे लोक आमच्या तोंडाकडे बघत होते. यू रेन माताडला का तारा, त्यांच्या मंडळींना घेऊन आले होते ते. आणि तेव्हापासून माझ्या गुरुजीवर प्रेम जडलंय असं नाही, मला गुरुजी बद्दल आदर वाटू लागला. जसं लोक आम्हाला परमार्थात एक देव किंवा संत समजतात, तसं संगीत क्षेत्रातले ते देव आणि संत जितकं लक्षात. असं बोललं तर वावगं होणार नाही. मी एक वाक्य बोलतो, परमेश्वर पाटलांनी पुस्तक लिहिलंय पण पुस्तकातील शब्द अपुरे पडतील. इतकं कार्य मोठं आहे, इतकं कार्य मोठं आहे. थिरकवाला विचारलं होतं की थिरकवाजी आपल्याला तबल्याच्या बद्दल काय सांगायचं आहे, आपण काहीतरी बोला. थिरकवाजीने सांगितलं की मी आत्ता तर कुठे समुद्राच्या काठाला उभा आहे, आत्ता तर कुठे मी समुद्राच्या काठाला उभा आहे. जर थिरकबाजी सारखे महात्मे असे म्हणत असतील, ज्यांनी एक ने हजारो विद्यार्थी घडले, तर आपण गुरुजीच्या संदर्भात काय म्हणणार. आत्ताच परमेश्वर पाटलांनी सांगितलं, कधीच अभिमान केला नाही, कधीच गर्व केला नाही. मी सांगू, हे करू शकणार नाही. कारण संगीत क्षेत्रात अरुणजी क्रांती करण्यासाठी यांचा जन्म झाला. सोपी गोष्ट नसती. क्रांती तोच माणूस करू शकतो जो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं चालू शकतो. सामान्य माणूस क्रांती करू शकणार नाही. सामान्य माणूस मनाच्या विरुद्धात जर गोष्ट घडली तर घरात जाऊन बसेल. आणि क्रांतिकारी आज कर्नाटक सोडून लातूरला जरी आला तरी क्रांतीच करणार, इतकं लक्षात घ्या. म्हणून ते गुरु. आणि ग्रंथ लिहिला परमेश्वरानं. कुणावर लिहिला? असं आहे, सगळ्यावर ग्रंथ लिहिता येतो, शांतीवर कधी ग्रंथ लिहिता येत नाही. शांतीवर एखाद्या वेळेस ग्रंथ लिहिता येईल, पण शांतारामवर तर कधीच लिहिता येणार नाही. असं एक थोर व्यक्तिमत्व हे फक्त लातूर मधलं नाही आहे. ಇದು ಲಾತೂರ್ದಾಗಿಲ್ರಿ, भारताದಾಗಿಲ್ರಿ, ಎಲ್ಲ जगदागदा. हे फक्त भारतात नाही आहे, जगात आहे. जगात 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 ज्यांनी संगीत क्षेत्र टिकवायचं काम केलं असेल, त्या प्रामुख्यामध्ये लोक म्हणतात ना टॉप 10, तर त्या टॉप 10 मध्ये गुरुजींचं नाव राहील. टॉप 10 मध्ये गुरुजींचं नाव राहील. त्यांचा कार्याचं कौतुक कोणीच करू शकणार नाही, इतकं लक्षात घ्या. आमचं बोलणं, आमचं शब्द 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 राहतील, पण ज्यांनी संगीत क्षेत्रामध्ये सूर काय लोकांना सांगितलं, ताल काय तो घडवून घेतला, आणि लय काय आहे ते तपश्चर्येनं विद्यार्थ्यांकडून. बरोबर आहे का? जिथं सूर आहे, जिथं ताल आहे, जिथं लय आहे, तिथं गुरुजी आहे, तिथं गुरुजी आहे. आज अशा गुरुजींचं ग्रंथाचं प्रकाशन माझ्यासारख्या एका सामान्य वारकऱ्याला करायला मिळालं, हे मी माझं परम भाग्य समजतो, इतकं लक्षात. जसं आत्ता काका म्हणाले की प्रत्येक सोनूनी त्यांना विनंती केली की प्रत्येक लायब्ररीमध्ये पुस्तक जायला पाहिजे. सोनू, तुम्ही तर जिल्ह्याच्या लायब्ररीत जाऊ अशी विनंती करताय. मी तर काकाला अशी विनंती करतो की तुमचा व्हेटो वापरा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लायब्ररी ते पुस्तक, आणि त्यांची शक्ती आहे, त्यांची ताकद आहे, काका करू शकतात हे काम. आपण वापरा. आणि शांताराम चिगरी गुरुजींचं पुस्तक
हे केवळ लातूर जिल्ह्यासाठी मर्यादा ठेवू नका, महाराष्ट्रात सुद्धा मर्यादित ठेवू नका. जिथं जिथं लायब्ररी आहे तिथं तिथं गुरुजींचं पुस्तक गेलं पाहिजे. आणि आम्ही सुद्धा, मी निश्चितपणे पंढरपूर देवस्थान समितीच्या वतीनं जी पंढरपूरची लायब्ररी आहे, आज त्याच्यामध्ये किती पुस्तकं घ्यायची आहेत, कशी पुस्तकं घ्यायची आहेत, मी सोनूशी निश्चितपणे बोलून यथाशक्ती जी मदत करणं शक्य आहे ती आम्ही निश्चितपणे करू. कारण निजाम पेपरवर एक ओझं ठेवायचे म्हणे, ओझं. निजाम ज्याला पेपरवेट म्हणतो, पेपरवेट, तो पेपरवेट ठेवायचे म्हणे. पेपरवेट लोक म्हणायचे काय वजन आहे, पण त्या पेपरवेट जो होता तो कोहिनूर हिरा होता, कोहिनूर हिरा. हा कोहिनूर हिरा आमच्यात आहे, पण आम्हाला कळलं झालं इतकं. हा कोहिनूर हिरा आमच्यात आहे, पण आज अजून आम्हाला कळालं नाही. अजून लातूरकराला कळायला एक तोप जावं लागेल इतकं लक्षात घ्या. इतकं मोठं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय शांताराम चिगरी गुरुजींचं आहे. आज सोनू म्हणाला की पंढरपूरचे सहअध्यक्ष झालेत म्हणून महाराजांना आम्ही इथं बोलून प्रकाशन करायला आलो. नाही, मी एक गुरुजीचा भक्त आहे म्हणून प्रकाशन करायला आलो इतकं लक्षात. मी इथं महाराज म्हणून प्रकाशन करायला आलो नाही. एक संगीत क्षेत्रातला दिग्गज, एक संगीत क्षेत्रातला परमेश्वरानं जन्माला घातलेली व्यक्ती की ज्यांच्या पायावर हजारो नाही लाखो विद्यार्थी नतमस्तक होतात, असे गुरुजी, अशा एक थोर गुरुजींच्या ग्रंथाचं प्रकाशन परमेश्वर पाटलांनी केलं. आता सोनूने सांगितलं की पुस्तक छापणं करणं ते किती अवघड असतं, काय अवघड असतं त्याची सगळी मला कल्पना आहे. पुस्तक छापणं किती अवघड असतं, पुस्तकाची विक्री करणं किती अवघड असतं, छापताना किती किती त्रास होतो. सोनू मला म्हणला की महाराज 2दा तारखा काढल्या, कॅन्सल झाल्या, तुम्हाला तिसऱ्यांदा ह्याच्यासाठी बोलवतोय की कार्यक्रम कॅन्सल होऊ नये. मी म्हणलो मी 100% येणार आणि तुझा कार्यक्रम कॅन्सल होणार नाही, कार्यक्रम होणार. पण तरी दैवयोगानं कार्यक्रम कॅन्सल झाला नाही, पण जागा कॅन्सल झाली. जागा बदलली गेली. पण एक देखणा कार्यक्रम, चांगला कार्यक्रम करतानाच्या अडचणी काय असतात मला सगळ्या माहिती आहेत. कारण मी कार्यक्रम करणारा माणूस आहे, मी महाराज म्हणून गादीवर कमी बसणारा माणूस आहे. मला महाराज म्हणून गादीवर बसणं आवडत नाही, मला तुमच्यात एकरूप होऊन तुमच्याशी खेळणं मला जास्त आवडतं इतकं लक्षात घ्या. मला जास्त आवडतं आणि म्हणून त्याच्या अडचणी मला माहिती आहेत. पण निश्चितपणे आज सोनू असतील, बाजूला भातंबरे आहेत, त्याच्या बाजूला डॉक्टर किणीकर आहेत आणि थोडंसं अलीकड समुद्रीजी आहेत. ही सगळी मंडळी चिखलात रुतलेल्याला काढणारी मंडळी आहे, त्याला अजून दाबणारी मंडळी नाही आहे, त्याला मदत करणारी मंडळी आहे. अशा एका चांगल्या कार्यक्रमाला, दृष्ट लागणाऱ्या कार्यक्रमाचं प्रकाशन, आज एका चांगल्या ग्रंथाचं प्रकाशन आज आपण माझ्या हस्ते केलं.